लहानपणापासून करतच आला आहात। पहिली क्रिया आपण बेरीज आणि वजाबाकी। आपल्याला हे नको इतकं जास्त आहे याच्यातून तुला इतकं जास्त आहे हे तर तुम्ही कंपॅरेटिव्हली घरी तुम्ही करतच असणार। मोठ्या बहिणीला 10 लाडू दिले, मी 2च खाल्ले, मग मी किती कमी खाल्ले, मग तुम्ही वजाबाकी करायचे, बरोबर आहे की नाही। आता तुम्ही 5वीला गेलात, तुम्हाला पटकन वजाबाकी करता येणं महत्त्वाचं आहे। मग तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं वजाबाकी जर लवकर करता येणं गरजेचं आहे तर त्यासाठी काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत। तर काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, तर वजाबाकीचे उदाहरण सोडवताना शाब्दिक उदाहरणांचा म्हणजे बघा आपल्याला शाब्दिक उदाहरण दिलेले असतात, शाब्दिक उदाहरणांचा योग्य अर्थ लावता येणे आवश्यक आहे। आपल्याला त्या गणितात दिलेलं काय आहे ते आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे। शिल्लक किती राहिलेले आहेत, फरक किती आहे म्हणजे वजा किती करायचं आहे, कितीने तफावत आहे, या सगळ्या ज्या क्रिया आहेत हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे। आणि अशा सारख्या शब्द जर वापरलेले असतील गणितामध्ये तर आपण काय समजायचं आहे की आपल्याला वजाबाकी क्रिया करायची आहे। म्हणजे हे जरी शब्द आपल्या गणितामध्ये आलेले असतील, शाब्दिक उदाहरणात आले असेल तर आपण काय समजायचं मग की त्या ठिकाणी आपल्याला वजाबाकीची क्रिया करायची आहे। आता काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही लक्षात घ्या। आता काय दिलंय की दिलेल्या संख्यांची मांडणी स्थानानुसार एकाखाली एक पद्धतीने करणं महत्त्वाचं आहे। आता तुम्हाला याच्या आधी व्हिडिओमध्ये सांगितलंय एकक, दशक, शतक, हजार म्हणजे ज्यावेळेस आपण वजाबाकी करणार आहोत तर त्यावेळेस सुद्धा अंकांची मांडणी कशी करायची आहे त्याच्या स्थानानुसार करायची आहे। म्हणजे हा पहिला नियम तुम्ही लक्षात ठेवायचा। त्यानंतर हातचा आपण वजाबाकी करताना किंवा बेरीज करताना आपण हातच्या देतो किंवा हातचा घेतो, तर हातच्याची किंवा आपल्याला पुन्हा घेतलेला हातचा उसनवार द्यायचा आहे तर उसण्याची आता वजाबाकी करताना काय करायची मग ही काळजीपूर्वक आपल्याला ते परत करायचं किंवा घ्यायचं हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संख्यांचं लेखन अंकात अचूक करायचं आहे। म्हणजे आपल्याला जर आपण अंकात लिहायला सांगितलं किंवा शब्दात लिहायला सांगितलं एखादं तर ते आपल्याला अचूकता महत्त्वाची आहे। म्हणजे बघा आता 4,500 आहे। आता सव्वा म्हटलं म्हणजे काय आहे तुम्हाला सांगितलंच आहे याच्या आधी की हा आपला पूर्ण असेल तर पूर्ण 1000 झाला। हा पूर्ण याचे जर आपण 4 भाग केले तर काय झाले हा एक भाग म्हणजे आपला हा पाव भाग झाला। हा पूर्ण आपण इथे हे केला म्हणजे हा काय भाग झाला बघा अर्धा रंगवलाय म्हणजे हा भाग काय झाला अर्धा झाला। तुम्ही 3 भाग रंगवले म्हणजे हे 3 भाग रंगवले तर काय झाले पाऊण झाले। हा पूर्ण म्हणजे हा पूर्ण भाग झाला। मग आपण 1000 मध्ये हा पाव भाग मिळवला म्हणजे किती झाले 1250। 1000चे 4 भाग केले तर किती येतील 250 250 250 200 असे आपण केले म्हणजे 250 हा काय झाला मग पाव भाग झाला। 500 हा काय झाला आपला अर्धा भाग झाला। 750 आपला काय झाला पाऊण झाला। म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला सव्वा, अर्धा, दीड भाग, पाऊण भाग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे। त्याच पद्धतीने आडव्या मांडणीतील वजाबाकीचा तुम्हाला काय करायचं आहे सराव करायचा आहे। आतापर्यंत तुम्ही काय केलंय उभी मांडणी केलेली आहे परंतु तुम्हाला आडवी मांडणी सुद्धा करता येणं महत्त्वाचं आहे। आता सरावासाठी काही प्रश्न आहेत। काय दिलाय प्रश्न बघा 73,400 वजा 9,866। आता ही 5 अंकी संख्या आहे, ही 4 अंकी संख्या आहे तर तुम्हाला त्याची वजाबाकी करायची आहे। तुम्ही करून बघा इथे साईडला 73,000 आहे 73,400 वजा 9,866। आता 9,000 तर मी हजाराच्या स्थानी ही संख्या लिहिणार आहे म्हणजे 9,866। अशा पद्धतीने आपण काय केलंय एकक स्थानी एकक अंक आला, हजार स्थानी आपला 1000 अंक आलेला आहे आणि याची वजाबाकी करायची आहे। आता वजाबाकी करताना काय सांगितलं की आपल्याला उसनवार घ्यावा लागणार आहे कारण 0 आहे, शून्यातून 6 वजाने होणार। मग तो काय करतो शेजारच्या अंकाकडनं उसनवार घेतो पण त्याच्याकडे आहे का नाही आहे मग तो त्याच्या बाजूच्या अंकाकडून घेणार आहे। मग त्याच्याकडे किती आहे 4 आहेत, 4कडनं इकडे जर 1 गेला तर इथे उरला तो 3 उरला। मग इथे झाला 10 झाला होता, 10तून पुन्हा इकडे 1 गेला म्हणून इथे किती उरला आहे 9 उरला आणि हा झाला 10। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे उसनवार घ्यायचे आणि ही क्रिया तुम्ही मनात सुद्धा करू शकतात। 10तून 6 गेले आता सांगा 4 उरले। आता हा 9 होता, 9तून 6 गेले 3 उरले। 3तून 8 जातात का नाही जात। मग
तो काय करणार आहे, पुन्हा शेजारच्या अंकाकडनं उसनवार घेणार. म्हणजे इथून जर उसनवार घेतला तर हा 13 झाला आणि इथे उरला 2. मग 13तून 8 गेले, किती उरले सांगा बरं. मग आता 13तून जर 8 गेले तर आपले उरले 5. 8 + 13 होतं, इथे 5 उरलेला आहे. आता 2तून 9 जातो का, नाही जात. तो पुन्हा शेजारच्या अंकाकडनं उसनवार घेणार. म्हणजे इथे जर उसनवार दिला तर हा 12 झाला आणि इथे उरला हा 6. मग 12तून 9 गेले तर किती उरले, 3 उरले. आणि हा 6 अंक आता इथे जसाच्या जसा आला. म्हणजे संख्या काय झाली, 63,534 आहे का. असं 63,600 आहे, 63,534 बघा. म्हणजे हा 2 नंबरचा पर्याय आपलं काय आहे, उत्तर बरोबर आलेलं आहे. आपण आलेलं उत्तर पण तेच आहे. म्हणजे हे बाकीचे पर्याय आपले कसे आहेत, चुकीचे आहेत. 2 नंबरचा पर्याय उत्तर आपलं बरोबर आहे. सर्वात लहान 5 अंकी संख्येतून किती वजा केल्यास 4 अंकी सर्वात मोठी विषम संख्या मिळेल. आता याचा अभ्यास तर तुम्हाला याच्या आधी झालेलाच आहे. आता काय लक्षात ठेवणं तुम्हाला महत्वाचं आहे की सर्वात लहान 5 अंकी संख्या, सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती आहे सांगा बरं. बरोबर, सगळ्यात लहान 5 अंकी संख्या बघा या पद्धतीने किती आहे, 10,000 ही संख्या काय आहे, सर्वात लहान 5 अंकी संख्या आहे. पुढे काय म्हटलंय की किती वजा केल्यास 4 अंकी सर्वात मोठी विषम संख्या मिळेल. आता 4 अंकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती आहे. आपण जर ही संख्या वजा केली तर आपल्याला मोठी विषम संख्या मिळेल. पण 4 अंकी संख्या कोणती आहे सगळ्यात मोठी, 9,999 ही काय आहे, सगळ्यात मोठी संख्या आहे. मग काय म्हटलंय, किती वजा केल्यास 4 अंकी सर्वात मोठी विषम संख्या मिळेल. आपल्याला माहिती आहे ना 4 अंकी संख्या ही, आपण वजाबाकी करून बघू म्हणजे आपल्याला पर्याय. आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत अभ्यास करत राहा. बाय बाय.